नमस्कार, एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते। पाहूया आजची ठळक बातमी। आदिवासी शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात सत्यशोधक शेतकरी सभेचा जिल्हाधिकारी व संबंधित विभाग यांना निवेदन देत चर्चा। पीएम किसान बंद, वीज कनेक्शन नाकारले, पानंद रस्ता रोखला, 2 दिवसात कार्यवाही नाही तर आंदोलनाचा इशारा। सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील आदिवासी व वनपट्टेधारक शेतकऱ्यांवर होत असलेल्या गंभीर अन्यायाविरोधात आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष 3 अत्यंत ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्यात आले। नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक, भूमदीपाडा, मोहनपाडा यांसह अनेक गावांतील आदिवासी व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PMKISAN योजनेचा लाभ 2020 ते 21 पासून बंद आहे। अनेक वेळा पाठपुरावा करूनही अद्याप लाभ सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। खोकसा गावातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी सन 2022 मध्ये 11,385 रुपये डिमांड भरूनही अद्याप वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही। आता शेतकऱ्यांना 8 ते 9,000 रुपयांचे चेक परत देऊन वीज कनेक्शन देता येणार नाही असे सांगितले जात आहे। यामधून 2 ते 3,000 रुपये कपात का केली जाते, याचे कोणतेही ठोस कारण दिले जात नाही। यामुळे आदिवासी शेतकरी सुधारित शेतीपासून वंचित राहत आहेत। संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ वीज कनेक्शन द्यावे किंवा सोलर पॅनल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली। करंजी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी वनहक्क दावेदारांच्या शेतातून जाणाऱ्या पानंद रस्त्याचे काम चिंचपाडा येथील वन क्षेत्रपाल श्रीमती PP पगारे यांनी जाणीवपूर्वक बंद केले आहे। ही कृती अन्यायकारक व बेकायदेशीर असून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून रस्त्याचे काम पुन्हा सुरू करावे अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली। वरील सर्व प्रश्नांवर 2 दिवसांत ठोस कार्यवाही सुरू न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार, आशा संघवी मॅडम, विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता विभाग नंदुरबार, गायधनी साहेब, तसेच जिल्हा कृषी कार्यालयातील PM किसान योजनेच्या अधिकारी बाविस्कर मॅडम यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी कॉम्रेड आरटी गावित, कॉम्रेड जालमसिंग गावित, कॉम्रेड विक्रम गावित, कॉम्रेड रामदास गावोत, कॉम्रेड देवसिंग गावित, वनपटा शेतकरी शिवा गावित, प्रमिलाबाई गावित, शांत्या गावित, मनु गावित, अविंदयाबाई गावित, जिराबाई गावित, भीमा गावित, गीमा गावित, सुनील गावित, मधुकर बाजा गावित, सेगा रेवजी गावित, गिरीश शिवा गावित, पोसल्या वारशा गावित, सुनील जया गावित, संदीप अर्जुन गावित, झाल्या दावल्या गावित, सुजित सुका गावित, मोगीबाई देवीदास गावित, योना गोमा गावित व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या आहेत। त्या विहिरीचे कामे पूर्ण होऊन सुद्धा 6 ते 7 महिने उलटून गेली तरी अनुदान मिळाले नाही। याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना गेल्या महिन्यात निवेदन देण्यात आले होते। त्यानुसार जिल्हा परिषदेला निधी वर्ग केला होता, त्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली याबाबत माननीय जिल्हा परिषद कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली। सदर अनुदान येत्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान वर्ग केले जाईल असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले। प्रामुख्याने आदिवासी वनहक्क कायद्याअंतर्गत जे वनपट्टा मिळालेला आहे आदिवासी शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत विहिऱ्या मिळालेल्या आहेत। त्याच्यात भरपूर पाणी आहे। काही शेतकऱ्यांनी बोरवेल केलेला आहे, परंतु 2022 रोजी त्या सदर शेतकऱ्यांनी डिमांड पावती भरलेली आहे। 22 ते आता 25 लागलं तोपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही आणि आता वीज वितरण महावितरण कंपनी सदर शेतकऱ्यांना चेक परत करते। 11,000 भरले असताना आता 7 ते 8,000 परत करतायत। म्हणजे हे एक प्रकारची आदिवासींची लूट सुरू आहे। एक तर शेती अतिवृष्टीमुळे पिकं आलेली नाही आणि परत सरकार महावितरण हे आदिवासी शेतकऱ्यांना लुटतंय। त्या बाबतीत आम्ही निवेदन देण्यात आलं की सदर शेतकऱ्यांना तात्काळ वीज वितरण कंपनीमार्फत वीज कनेक्शन देण्यात यावं अथवा सोलर योजनेचा लाभ देण्यात यावा। सोलर योजनेचा सुद्धा लाभ हा आदिवासी वनहक्क पट्टाधारक शेतकऱ्यांना बंद झालेला आहे। याच्याबाबत अनेकदा तक्रारी करून सुद्धा काही त्याच्यावर प्रक्रिया होत नाही। हे माननीय मॅडमला ते आठवण करून देण्यात आलं। दुसरा मुद्दा हा होता की आदिवासी वनहक्कधारक शेतकऱ्यांना जे वनपट्टा मिळालेला आहे त्या जमिनीत जाण्यासाठी आता शेतकरी तिथंच त्या जमिनीमध्ये घरं बांधून राहत आहेत, परंतु जाण्यासाठी रस्ता नाही। तर रस्ता व्हावा यासाठी पानंद रस्ता मंजूर झालेला आहे आणि पानंद रस्त्याचं काम सुरू असताना वन खात्याचे चिंचपाडा वन क्षेत्रपाल
पी पगार आहे हे आलं तिथं आणि त्यांनी सांगितलं की मी नवीन आहे, मला काही माहिती नाही कायद्याचं, त्यामुळे मी 2 दिवसात वरिष्ठांशी बोलून तुम्हाला परवानगी देत आहे. परंतु आता 2 दिवस गेले, 1 महिना होऊन सुद्धा संबंधित अधिकारी तर रस्त्याचे काम सुरू होऊ देत नाही. एका बाजूला शासन आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या पट्टाधारक शेतकऱ्यांना अनेक योजना राबवत आहे आणि आता पाण्यात रस्त्यांसाठी पोलीस बंदोबस्त लावून रस्ते काढा असं सरकार म्हणतंय आणि एका बाजूला हे फॉरेस्ट खातं हे मुद्दामहून विरोध करतायत, आदिवासींना विकासापासून वंचित करतायत. तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आदिवासींना रस्ता हा उपलब्ध करून देण्यात यावा ही दुसरी मागणी होती. याच्यानंतर मोहनपाडा गावातील शेतकरी हे यांना महसूल खात्याने 2019 रोजी भूमिहीन केलं, म्हणजे PM किसानचा लाभ मिळत होता, तो यांच्याकडे जमीनच नाही असा रेकॉर्ड दाखवून पूर्ण मोहनपाडा गाव हे भूमिहीन केलेलं होतं. याच्याबाबत आवाज उठवल्यानंतर आता 50% लोकांना PM किसानचा लाभ मिळत आहे, अजून 50% लोकांना त्या लाभापासून ते वंचित आहे. तर त्यांना तो PM किसानचा बंद झालेला हप्ता हा त्वरित सुरू करण्यात यावा अशा या प्रमुख 3 मागण्या घेऊन आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली आम्ही हे निवेदन देण्यात आले. बघू आता या 2-3 दिवसात काय निर्णय होतो, नाहीतर एकच पर्याय आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आंदोलन करून सरकारला संबंधित प्रश्नाची जाणीव करून देण्याची अशीच एक अपेक्षा करतो. सगळ्यांना लाल सलाम, सत्य की जय हो.